नवी मुंबई वसवून 40 वर्ष झालेली आहेत आणि ही नवी मुंबई वसवताना सिडकोने ज्या इमारती उभ्या केल्या होत्या त्याला आता 35, 40, 45 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत, पडायला लागले. त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये रिडेव्हलपमेंटचं वारं हे जोरदार वाहू लागलेलं आहे. मात्र हे होत असताना अनेक बिल्डरांनी नवी मुंबईतल्या सोसायट्यांची रहिवाशांची फसवणूक केली आहे आणि हीच फसवणूक भविष्यामध्ये होऊ नये म्हणून आता या ठिकाणी तज्ञ व्यक्तींचं आहे ते मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आलं होतं. नवी मुंबईमध्ये स्वयं विकास ही आता चळवळ सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी आयोजक आहेत दत्ता गांगडे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय ही चळवळ आहे, का सुरू करावी लागली आहे? आपण जसा उल्लेख केला तसं नवी मुंबईमध्ये 40-45 वर्ष व्हायला लागली आहेत. काही वर्ष आता 25-30 वर्षाच्या अगोदरच्या सुद्धा इमारती ज्या आहेत त्याचे स्लॅब पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत आणि स्वयं पुनर्विकास गरजेचा या ठिकाणी आहे. परंतु पुनर्विकासाच्या नावाखाली या ठिकाणी अनेक बिल्डर आणि दलाल यांचा सुळसुळाट झालेला आहे. मूळ सदनिकाधारकांना काही मिळत नाही. त्यांना हक्काच्या घरापासून, त्यांना हक्काच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचं काम इथले काही मंडळी करतायत आणि त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी नवी मुंबईमध्ये एक चळवळ उभी राहते आणि ती चळवळ आदरणीय चंद्रशेखर प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहते. त्यामुळे नवी मुंबईकर या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर आता ही तिसरी मिटिंग आहे तो सामील झालेला आहे आणि यामध्ये पुनर्विकासाऐवजी जो स्वयं पुनर्विकास आहे तो कसा साध्य करता येईल आणि आपल्याला कशा प्रकारे अधिकचा FSI, अधिकचं घर, अधिकचं चटई क्षेत्र त्यातून मिळू शकेल हा सांगण्याचा एक प्रयत्न या चळवळीच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे. सिडको महानगरपालिका स्वयं विकासाला कुठेतरी अधिकारी आहेत ते खोडा घालताना दिसतात असा आरोप होतोय. नक्कीच आत्ताच आपण इथे या ठिकाणी बघितलं की नागरिक या ठिकाणी प्रश्न विचारतात की वन विंडो सिस्टम कधी सुरू होणार. 2019चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये 10% अधिकची तरतूद केली आहे, ती लागू कधी होणार हे प्रश्न अनुत्तरित असताना या ठिकाणी PMC कशी नेमायची, ते स्वयं पुनर्विकास कसा शक्य नाहीये, तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही करू शकणार आहात अशी भीती दाखवून नागरिकांना स्वयं पुनर्विकासामध्ये जाण्यापासून रोखण्यापाठीमागे अनेक शक्ती या ठिकाणी काम करतात आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा सिडको असेल यांचे अधिकारी आणि काही राजकीय नेते मंडळी यांचे हितसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याबरोबर या ठिकाणी या संदर्भातले चळवळी संदर्भातले तज्ज्ञ आहेत चंद्रशेखर प्रभू. त्यांना अनेक वर्षापासून अनुभव आहे, मुंबईमध्ये अशा प्रकारे त्यांचं काम चालू आहे. सर, काय म्हणाल, नवी मुंबईमध्ये स्वयं विकास होऊ शकतो का? निश्चित होऊ शकतो. काही त्याला अडचण आहे असं मला वाटत नाही. किंबहुना नव्या मुंबईमध्ये लोकांचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. फक्त सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. आता लोकांची मानसिकता त्या दृष्टीनं झालेली आहे, पण त्रासही होतो कारण बिल्डरांच्या योजनेचा मुकाबला करणारी ही योजना आहे. त्यामुळे बिल्डरांकडून त्रास होईल आणि बिल्डरांचे दलाल सर्व राजकीय पक्षामध्ये असतात आणि ते त्रास देणार. पण यातून शेवटी स्वयंविकास हा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत आणि लोक मग त्याच्यानंतर स्वतःचा निर्णय स्वतः घेतील. सर, लोकांना, सोसायटी मेंबरांना कुठेतरी घाबरवलं जातं. स्वयं विकासासाठी करोड रुपये स्वतः जवळ पाहिजे तरच हे सर्व होऊ शकतं. यात कितपत सत्यता आहे? मुंबईमध्ये एकही पैसा न काढता स्वयंविकास पूर्ण झालेला आहे आणि 20 बिल्डिंगी पूर्ण झालेल्या आहेत. 40 बिल्डिंगींचं काम विविध स्तरावर आहे आणि 60 बिल्डिंगींचं साधारणपणे प्लॅन अप्रुव्हल झालेले आहेत. त्यामुळे 101 बिल्डिंगी मुंबईमध्ये होत आहेत. 790 सोसायट्यांनी मुंबईमध्ये ठरावही मंजूर केलेत. त्यामुळे मुंबईमध्ये ही चळवळ आता जोरात सुरू झालेली आहे आणि नव्या मुंबईत काही वेळ नाही लागणार. मुंबईचं लोण नव्या मुंबईपर्यंत येणार. सर, स्वतः विकास करणं आणि बिल्डरला करायला देणं याच्यामध्ये किती तफावत आहे आणि लोकांचा किती नुकसान होते बिल्डरांना देऊन? नाही, बिल्डर हा स्वतः कमाई करण्यासाठी येतो, त्यामुळे सर्व लक्ष त्याचं नफा जास्तीत जास्त करून घेऊन जाण्यासाठी असतं. स्वयंविकासात लोकांना असं वाटतं की ही आपली लूट आहे, जमीन आपली, जागा आपली, घर आपलं, पण त्यातून फायदा बिल्डर घेऊन जातो. एकही पैसा बाकीच्या ठिकाणी त्याला जमीन निदान विकत तरी घ्यावी लागते, इथे विकत सुद्धा घ्यावी लागत नाही. डायरेक्ट लोकांशी ॲग्रीमेंट करायचं आणि बाजारातून पैसे उचलायचे आणि बिल्डिंग बांधायचं आणि कोट्यवधी रुपयाचा फायदा करायचा. तो फायदा बिल्डरकडे न जाताना तो
स्थानिक लोकांनाच मिळाला पाहिजे असं एकंदरीत चित्र आहे. सर, कर्ज पुरवठा उपलब्ध होऊ शकतो सोसायट्यांना स्वयं विकास करायला? निश्चित कर्ज पुरवठा होऊ शकतो, पण मुंबईमध्ये आम्ही ज्या बिल्डिंगी पूर्ण केल्या आहेत त्याच्यात कर्जाशिवाय देखील आम्ही केलेल्या आहेत. ज्या लोकांना जो मोफत एरिया मिळतो त्यापेक्षा अधिक एरिया विकत घेण्याची क्षमता आणि ताकद आहे, त्यांनी तो मोफत एरिया आगाऊ विकत घ्यायचा आणि इंटरनल सेल मधून 30 ते 35% एरिया आम्ही आधी विक्रीला काढतो आणि त्यातून मिळालेल्या पैशातून आयडी घ्यायची आणि त्यानंतर मग रेरामध्ये रजिस्टर करून बुकिंग करून त्या बुकिंगच्या माध्यमातून पूर्ण योजना सक्सेस करायची. सर, प्रशासन आहे, पालिका असेल, सिडको असेल, योजनेमध्ये खोडा घालायचा प्रयत्न होतो किंवा सहकार्य केलं जात नाही. पर्याय काय आहे ज्याच्यामध्ये लोक काढू शकतात? बिल्डरांकडे त्यांची दलाली ठरलेली असते की या टेबलावर इतके पैसे, या टेबलावर इतके पैसे. स्वयंविकासात आम्ही पैसे देत नाहीत, कारण सामान्य माणसं कुठून पैसे आणणार. त्यामुळे त्यांची कमाई कमी होते हे त्यांना भीती वाटते, त्यामुळे ते त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण एकदा त्यांच्या लक्षात आलं की स्वयंविकासातून कोणाला वैयक्तिक लाभ मिळत नाही, सगळे मिळूनच हे करतायत, तर मग तेही आम्हाला मदत करतात. सर, नवी मुंबईमध्ये सिडको प्रशासन, सिडको आहे, पालिका आहे, परवानगी लवकर देत नाहीत, खोडा घालायचा प्रयत्न होतो. तर पुढच्या काळामध्ये आपण आंदोलन सुद्धा करणार असल्याचं घोषित तुम्ही केलंय. काय होतं की सर्वसामान्य आपल्या नवी मुंबई सिडको असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिकेला असेल, या बिल्डर लॉबीने त्यांना एक सवय लावलेली आहे अंडर टेबल. त्यांना पैसे दिल्याशिवाय ते कुठल्याही प्रकारच्या फायली ते हलवत नाही, सहाय्य करायला मागत नाही. परंतु जर स्वयं पुनर्विकासात त्यांनी जर असं काही करण्याची ते हिंमत करत असतील तर आम्हाला आंदोलनाचा शिवाय दुसरा मार्ग नाही. आम्हाला गरज पडल्यावर एखाद्या अधिकाऱ्याच्या आम्ही अंगावर हात उचलायलाही कमी करणार नाहीयेत, परंतु सर्वसामान्यांना आम्ही न्याय मिळवून देणार या सर्व गोष्टींमध्ये. नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईमध्ये पुनर्विकासाचं वारं हे जोरदार व्हावं लागलेलं आहे आणि लोकांचं, सर्वसामान्य नागरिक भरडला जाऊ नये म्हणून आता याच्यामध्ये कुठेतरी स्वयं विकास जर केला तर त्याला फायदाही मिळू शकतो आणि फसवणूक सुद्धा होणार नाही. यासाठी ही चळवळ आता नवी मुंबईमध्ये सुरू झालेली आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.